आता मुळात वर्चस्व साधारणच आहे, मालकीच इराणची आहे, त्यामुळं तिथलं वर्चस्व आहे ते इराणचंच राहिलं आहे. हा मुद्दा जेव्हा इराणकडून मांडण्यात आला की आम्ही समुद्राने बंद करतोय, तर ती त्यांनी बंद करून सुद्धा दाखवलेली आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट काय झालेली आहे की चीनला मात्र इराणनं त्यामधून सूट दिलेली आहे. त्याचं कारण असं की इराणचं 90% तेल हे एकटा चीन खरेदी करतो. आपण सध्याचे म्हणतोय की इराण काउंटर अटॅक का करतोय, तर त्यामध्ये रशियाचा पण रोल निश्चित असू शकतो, चीनचा रोल सुद्धा निश्चित असू शकतो. भारत रशियाकडून पण तेल घेऊ शकतो. एकदमच आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर व्हेनेझुएलाकडून सुद्धा घेण्याचा मार्ग आहे. कदाचित तो डोनाल्ड ट्रम्प आपल्यावरती आणू पण शकतील. आखाती देशांमध्ये सध्या जे काय चाललेलं आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही या ठिकाणी एबीपी माझावरती जारी केला आणि त्याला प्रचंड प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे. कारण आम्ही सांगताना तिथली फॅक्ट्स काय आहेत, म्हणजे कुठलीही अफवा न पसरवता तिथं नेमकं काय घडतंय हे तंतोतंत सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूअर्स आहेत ते मिळाले. आणि त्यामुळेच आता सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, इंधनाच्या दराचं नेमकं काय होणार आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढतील का, महागाई वाढेल का, भारताकडे कुठला प्लॅन आहे, या सगळ्यांची उत्तरं आहेत ते आपण आता परशुराम यांच्याकडून घेणार आहोत. कारण परशुराम यांनी मी आधी ज्या पद्धतीने सांगितलं की सौदीमध्ये अनेक वर्ष घालवलेली आहेत, आखाती देशातील अनेक माहिती आहे ती या परशुराम यांच्याकडे आहे. मला सांगा, आत्ताच्या घडीला लोकांच्या मनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडलेला आहे की या सगळ्या युद्धाच्या या परिस्थितीमध्ये पेट्रोल डिझेल इंधनाचे दर वाढतील का? कारण तशा पद्धतीचे मेसेजेस आहेत ते व्हायरल व्हायला सुरुवात झाली. वस्तुस्थिती काय आहे? खरं बोलायचं झालं तर इतक्यामध्येच पेट्रोलचे दर वाढणार का, गॅसचे दर वाढणार का, यावरती लगेच भारतीयांनी चिंतित होण्याचं कारण अजिबात नाही. कारण कोणत्याही देशाकडे हा बॅकअप प्लॅन तयारच असतो. आता थोडं आपल्याकडे जर बघायचं झालं तर युद्ध सुरू होऊन एक 100 तास उलटून गेलेत. आता हा व्हिडिओ शूट करेपर्यंत जवळपास 106 ते 107 तास पूर्ण झालेले आहेत. या स्थितीमध्ये इराणने जर सर्वात मोठा जो निर्णय घेतला आहे ती होर्मुझचा मार्ग बंद केलेला आहे. आता होर्मुझचा मार्ग बंद केल्यामुळं काय झालेलं आहे, तर तिथली जी होणारी गॅसची वाहतूक असेल, कच्च्या खनिज तेलाची वाहतूक असेल, ती पूर्णतः बंद पडलेली आहे. त्यामुळे तिथं मोठी जहाजं द्यायला तयार नाही आहेत. कारण का तो मार्गच अशा पद्धतीचा आहे की तिथून तुम्ही मोठी जहाजं पास करू शकत नाही, अशी अडचण आहे. आणि किती जरी म्हटलं तर ती पूर्णतः मालकी जी आहे त्या चिंचोळ्या पट्ट्याची ती इराणच्या मालकीची आहे. भले त्याला सीमा इराणची आहे, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानची आहे. अशा स्थितीत कुठली तिथं जहाजं पास होत नाहीत. इतकंच नव्हे तर एक जहाजावरती हल्ला पण झालेला आहे. त्यामुळे तिथं आपल्या भारतीय 2 खलाशांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे तिथली 90% जी आता तेल वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडलाय की पेट्रोलचं काय होणार, डिझेलचं काय होणार. तर आपल्याकडे जर आता सध्या बघितलं तर एक ज्या आपल्या तेल शुद्धीकरण करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे साधारणपणे 2 महिन्यांचा साठा रिझर्व्ह असतो. ते तेल शुद्धीकरण करत असतात. आणि आपल्या भारत सरकारने कर्नाटक असेल किंवा आंध्र प्रदेश असेल त्या ठिकाणी तेल साठा करून ठेवलेला आहे. तो तेल साठा आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये साधारणपणे आपण 9 दिवस वापरू शकतो. आणि हे या कंपन्यांचे 63-64 दिवस जर पकडले तर आपण 75 दिवस आपण या परिस्थितीमध्ये सुद्धा या आणीबाणीच्या परिस्थितीवरती मात करू शकतो, अशी स्थिती आहे. ज्या सामुद्री ध्वनीचा आपण उल्लेख केला जातोय की ज्याच्यातून बहुतांश जगामध्ये सगळं इंधन हे पोहोचलं जातं, पाठवलं जातं, तिथली आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? तिथं नेमकी सगळी जहाजं अडकून पडलेली आहेत का? आणि त्या सगळ्या भागावरती नेमकं आता कुणी आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे? आता मुळात वर्चस्व साधारणच आहे, मालकीच इराणची आहे, त्यामुळं तिथलं वर्चस्व आहे ते इराणचंच राहिलं आहे. हा मुद्दा जेव्हा इराणकडून मांडण्यात आला की आम्ही समुद्राने बंद करतोय, तर ती त्यांनी बंद करून सुद्धा दाखवलेली आहे. आणि इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी त्यांनी हे पण केलेले आहेत, ज्या ड्रोन पण तिथं तैनात केलेले आहेत. त्यामुळं पूर्णपणे वाहतूक सध्या 90% विस्कळीत झालेली आहे. आणि ती वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जगाची जी पुरवठा साखळी आहे, म्हणजे नैसर्गिक तेल असेल किंवा गॅस असेल, तो पूर्णपणे सध्या ठप्प झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये रशियाने सुद्धा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याकडे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण आज सकाळीच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की आता आम्हाला युरोपला गॅस द्यायचा आहे की नाही याच्यावरती विचार करण्याची वेळ आली आहे. ही सुद्धा एक रशियाची खेळी आहे का असं म्हणायला सुद्धा वाव आहे. त्याचं कारण रशियाचा गॅस हा
युरोपमध्ये जात असतो आणि सध्या युक्रेनसोबत असलेल्या युद्धामुळे त्यांचा पुरवठा जरी कमी झाला असला तरी अजूनही 14% गॅस हा रशियाच्या माध्यमातूनच युरोपला जातो. त्यामुळं तिथली झालेली विस्कळीत व्यवस्था म्हणजेच होर्मुझचा मार्ग बंद पडल्यामुळे आणि रशियाने वाढवलेला दबाव यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेलीच आहे. तर त्या परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आम्ही संरक्षण देऊ, त्या ठिकाणी हल्ला वगैरे करू. तर ते हे राजकीय आरोप आहेत, याच्यामध्ये आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, जी 33 किलोमीटरचा चिंचोळा परिसर आहे ना, तो इराणच्या किनाऱ्यावर लागून आहे. त्याने अगदी साधे तोफगोळे जर टाकायचं ठरवलं तर जे पेट्रोल नेणारे जे काही हे आहेत जहाज आहेत ना, ती जागेवरती उद्ध्वस्त होऊ शकतात आणि डझनाने तिथून हे पास होत असतात, जहाज पास होत असतात. तुम्ही अशा किती जहाजांना तुम्ही संरक्षण देणार आहात, किती जरी एस्कॉर्ट देतो म्हणलं तर ते वास्तवात येऊ शकत नाही. त्यामुळं तिथं द्विपक्षीय चर्चेनेच तिथं मार्ग काढावा लागणार आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट काय झालेली आहे की चीनला मात्र इराणनं त्यामधून सूट दिलेली आहे. आता याचं कारण आपण नक्कीच जाणू शकतो चीनला का त्यांनी सूट दिली आहे. त्याचं कारण असं की इराणचं 90% तेल हे एकटा चीन खरेदी करतो, त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था तगली धरलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा एक गुप्त करार झालेला आहे, त्यामध्ये त्यांनी 25 वर्षाचा तो गुप्त करार आहे. त्याच्यानुसार इराण त्यांना स्वस्तामध्ये इंधन पुरवेल, बदल्यामध्ये सामरिक भागीदारी असेल, तंत्रज्ञान असेल किंवा लष्करामधले आणखीन काही अपग्रेडेशन असेल ते देण्याचा प्रयत्न हा चीनकडून इराणला दिला जातो. आणि आताही बोललं जाते की पडद्यामागून चीन असेल, रशिया असेल, जे इराणला मदत करते. आपण सध्याचे म्हणतोय की इराण काउंटर अटॅक का करतोय, तर त्यामध्ये रशियाचा पण रोल निश्चित असू शकतो, चीनचा रोल सुद्धा निश्चित असू शकतो. म्हणजे या आणीबाणीच्या काळाचा फायदा रशिया घेताना आपल्याला पाहायला मिळते. भारत जर अशी परिस्थिती वाढत गेली, बिकट होत गेली तर भारत रशियाकडून घेऊ शकतं का? भारत रशियाकडून पण तेल घेऊ शकतो. एकदमच आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर व्हेनेझुएलाकडून सुद्धा घेण्याचा मार्ग आहे. कदाचित तो डोनाल्ड ट्रम्प आपल्यावरती आणू पण शकतील. आणि सध्या आपण 60% लागणार आपल्याला जे खनिज तेल आहे किंवा गॅस आहे तो आपण होर्मुझच्या मार्गातून इकडे आणतोय. पण आता तो जर मार्ग बंदच राहिला समजा, तर आपल्याला आफ्रिकेला वळसा घालून भारतात ते तेल आणावं लागेल. आणि असं जर आपण करायचं ठरवलं तर त्याचा खर्च हा 300% वाढणार आहे. आणि प्रवासाचे दिवस पण नाही म्हटलं तर 15 ते 20 दिवस वाढू शकतात. अशा स्थितीमध्ये जर आपल्याला इकडं ते पेट्रोल आणावं लागलं तर ते 15 ते 20 रुपयानं नक्की महाग होऊ शकतं. आणि आपली देशांतर्गत जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे डिझेल वाहतुकीवरती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी महागाई वाढू शकते, इंधनाचे दर वाढू शकतात. अर्थात ही परिस्थिती निवळली तर असं काही होऊ शकणार नाही. आणखी एक प्रश्न असा की हे जर भारतातील इंधनाचे दर, सगळे पेट्रोल डिझेलचे दर, हे याच्यावरती महागाई भारतातली खूप बरीचशीच अवलंबून असते. त्यामुळे हा खरा तर प्रश्न आहे की भारतातल्या नागरिकांना, म्हणजे आता देखील मेसेज येतात आपल्याला की पेट्रोलचे दर वाढतात का. अनेक ठिकाणी आपण बघितलं की पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर हे कितपत योग्य वाटते? अजून भारताला अशा पद्धतीनं कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आहे. भारताला काळजी करण्याची गरज आहे की हे युद्ध वाढत जाऊ नये. जर आपल्याला बॅकडोरने काही द्विपक्षीय पॉलिसी राबवता आली तर ती सरकारकडून राबवली जाणं गरजेचं आहे. मात्र लगेच आपल्याला गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला किंवा पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल घेणं गरजेचं आहे, तर असं काही होणार नाही. इतक्यात परिस्थिती विस्कळीत नाही होऊ शकत, कारण युद्धाला सुरू होऊन 6 दिवस झालेले आहेत. कदाचित परिस्थिती निवळली तर हा प्रसंग ओढवणार सुद्धा नाही. मात्र इतक्यात हे युद्ध संपेल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातली मी 2 गोष्टी तुम्हाला उल्लेख करू इच्छितो. जे राष्ट्राध्यक्षांना, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना युद्धाचे अधिकार दिले ते कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकन संसदेने, म्हणजे अमेरिकन काँग्रेसने केला. मात्र ते 53 विरुद्ध 47 मतांनी तो प्रस्ताव डावलला गेला. त्यामुळे या श्रेणी तरी कोणी डोनाल्ड ट्रम्प यांना तुम्ही युद्ध माघार घ्या असं म्हणू शकत नाही. हा एक भाग झाला. दुसरी भाग, इराणकडून अजून कुठल्याही प्रकारचे संकेत चर्चेचे देण्यात आलेले नाहीत. हा पण एक भाग त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत. म्हणजे कशा पद्धतीने की इस्रायलकडून बोललं जाते की ही सुरुवात अमेरिकेकडून करण्यात आली आहे आणि अमेरिकेकडून बोललं जाते की इस्रायलवरती हल्ला होणार होता म्हणून आम्ही तो हल्ला केलेला आहे. तर ही एकंदरीत परिस्थिती पाहता ही परिस्थिती इतक्यात निवळेल किंवा या युद्धाचं कन्क्ल्युजन काय असेल हे सांगणं आत्ताच अवघड आहे. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला कोणतंही टेन्शन इतक्यात घेण्याची गरज नाहीये. मात्र जर पुरवठा साखळी प्रचंड बाधित झाली तर आपल्याला थोडं परिणामांना सामोरं जावं लागेल. यासाठी कोणी नवीन
तत्वज्ञान आणून सांगण्याची गरज नाही आहे. त्यामधून आपण सुद्धा होरपळू शकतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे युद्ध जरी 3 देशांमध्ये लढलं जात असलं तर ते आपल्या ते किचनपर्यंत आले असं आपण नक्की म्हणू शकतो. धन्यवाद. तर आपण बघितलं की या ठिकाणी जगातल्या कुठल्याही देशाला युद्ध हे नको आहे. आपण जर बघितलं तर भारतात अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या अफवा पसरायला सुरुवात झालेली आहे की आपल्याकडचं इंधन हे वाढणार आहे, पेट्रोल डिझेल वाढणार आहे. मात्र सध्या अशा परिस्थितीनं घाबरून जाण्याचं कुठलेही कारण नाही, कारण आपल्याकडे जवळपास 75 दिवस पुरेल इतका इंधनाचा साठा आहे. आणि जो मार्ग आहे, ज्या मार्गातून जवळपास जगाच्या 80% मला वाटते की इंधन त्यातून पास होतं, त्याच्यावरती जवळपास इराणचं त्या ठिकाणी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हे जी परिस्थिती आहे आखाती देशातील ही लवकरात लवकर सुधारावी आणि हे सगळे जे युद्धाची ही परिस्थिती आहे ती निवळावी अशाच पद्धतीची अपेक्षा संपूर्ण जगातील नागरिकांची आहे. आणि सध्याच्या घडीला ज्या काही अफवा पसरत आहेत त्याच्यावरती नागरिकांनी कुठेही विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण आपण रशियाकडून तेल घेऊ शकतो. त्याचबरोबर जर गरज पडली तर परशुराम यांनी सांगितले तर वळसा घालून सुद्धा तेल आपण भारतामध्ये आणू शकतो. त्यामुळे कुठेही पॅनिक होण्याची नागरिकांनी गरज नाही. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.